नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. हर हर महादेव. आई भवानी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करू आणि तुमच्या परिवाराचे आणि कुटुंबाचे रक्षण करू. तर सुरू करूया मंडळी आजच्या व्हिडिओला. तर आज आपण पाहणार आहोत घृष्णेश्वर मंदिराची यात्रा कशी करावी, कोणकोणती पर्यटन स्थळं आहेत, दर्शन कसे घ्यावे, कुठे थांबावे, जेवणाचे ऑप्शन काय काय आहेत, ट्रॅव्हलिंगसाठी कोणती माध्यमे आहेत, हे प्रवास खर्च किती येतो, हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया मंडळी आजच्या व्हिडिओला. तर घृष्णेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी सर्वात शेवटचे आणि 12वे ज्योतिर्लिंग आहे. याला कृष्णेश्वर किंवा घुष्मेश्वर असेही म्हणतात. तर हे ज्योतिर्लिंग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ या गावी स्थित आहे. येथे पोहोचण्यासाठी विविध पर्याय आहेत. येथे पोहोचण्यास त्यापूर्वी आमच्या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. तर सुरू करूया मंडळी आजच्या ट्रॅव्हलिंग व्हिडिओसाठी. तर या मंदिराला घृष्णेश्वर मंदिर असेही म्हणतात. इथे पाहण्यासाठी एलोरा केव्ज खूप प्रसिद्ध आहेत आणि इथे फिरण्यासाठी गार्डन वगैरे खूप छान आहेत. आणि पुढची माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या भागामध्ये दौलताबाद फोर्ट, लक्षविनायक, गणेश मंदिर असे विविध मंदिरे आहेत. इथे पोहोचण्यासाठी विविध पर्याय आहेत. सर्वात महत्त्वाचा आणि सोयीचा पर्याय म्हणजे रेल्वेने येणे. तर इथे छत्रपती संभाजीनगर हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. हे देशातील कानाकोपऱ्याला विविध चांगल्या प्रकारे जोडले गेलेले आहेत. तर देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे येण्यासाठी तुम्ही ट्रेन घेऊ शकता. इथे पोहोचल्यावर तुम्हाला शेअरिंगचे ऑटो मिळतात, जे प्रत्येक पर्सन 20 रुपये चार्ज करतात आणि आपल्याला बसस्टँडला सोडतात. जर तुमचा बजेट जास्त असेल तर तुम्ही टॅक्सी किंवा ऑटोने येऊ शकता. ते प्रत्येक पर्सन 400 ते 800 रुपये राऊंड ट्रिपचा चार्ज करतात. सेंट्रल बसस्टँडवर आल्यावर तुम्हाला वेरूळसाठी दर 10 ते 15-20 मिनटाला बसेस इथे निघतात. प्रत्येक पर्सन ते 50 ते 60 रुपये चार्ज करतात आणि 32 किलोमीटर अंतरावर आपल्याला वेरूळला आणून सोडतात. तर या बसेस आपल्याला कृष्णेश्वर मंदिराच्या गेटपर्यंत आणून सोडतात. आता आपण पाहणार आहोत की फ्लाईटने इथे कशी यायचे. तर छत्रपती संभाजीनगर एअरपोर्ट हे वेल कनेक्टेड आहे देशाच्या कानाकोपऱ्यातील येणाऱ्या फ्लाईटसाठी. तर आपण इथे फ्लाईटने आल्यावर टॅक्सी किंवा प्रायव्हेट कारने घृष्णेश्वर मंदिराला जाऊ शकतो. इथे चांगली पार्किंग फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे. आता वळूया मंडळी दर्शनासाठी कसे जायचे. तर दर्शनासाठी जाण्यासाठी तुम्हाला अशा या बाजारच्या रस्त्यातून जाऊ शकता. इथे जाण्यासाठी 2 पर्याय आहेत. एक तर सरळ रस्त्याने जायचे किंवा एक रस्ता आहे जिथून आपल्याला दर्शनासाठी जाता येते. तुम्हाला जे ऑप्शन चांगलं वाटेल तिथे तुम्ही जाऊ शकता. तर आता बोलूया मंडळी इथे थांबण्यासाठी तुम्हाला गेस्ट हाऊस, हॉटेल्स किंवा धर्मशाळाचे पर्याय कसे अवेलेबल आहेत. तुम्हाला जे सोयीचं वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. इथे थांबण्यासाठी गेस्ट हाऊस आहेत, धर्मशाळा आहेत, जे बजेट फ्रेंडली तुम्हाला आहेत आणि तुम्हाला चांगल्या प्रकारच्या फॅसिलिटी आणि ACची रूमसुद्धा अवेलेबल करून देतात. प्रत्येक चार्ज 400 ते 500 रुपये धर्मशाळेचा चार्ज आहे. हॉटेलचे चार्जेस 600 ते 1200 रुपये पर पर्सन. इथे थांबण्यासाठी गेस्ट हाऊससुद्धा अवेलेबल आहेत. गेस्ट हाऊसचा चार्ज पर पर्सन 100 ते 150 रुपये आहे आणि इथे चांगले ACची फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे. तर इथे फ्रेश झाल्यावर आपण मंदिरासाठी जाऊ शकता. मंदिरावर गेल्यावर तुम्हाला मंदिरात जाण्याच्या अगोदर इथे लॉकर फॅसिलिटी अवेलेबल आहे. आपले सामान, बॅग आपण त्या लॉकरमध्ये सेफली ठेवू शकतो आणि येताना रिटर्नसुद्धा घेऊ शकतो. तर सुरुवात करूया मंदिरात प्रवेश कसा मिळवायचा. तर मंदिरात प्रवेशासाठी कुठलेही प्रवेश शुल्क नाहीत किंवा VIP पाससुद्धा नाहीत. कोणी सामान्य माणूस रांगेत उभं राहून सगळ्यांसाठी एकसारखी सुविधा आहे आणि आपण दर्शन घेऊ शकतो. पुरुषांना अर्धनग्न होऊन म्हणजे शर्ट वरचा काढून दर्शनासाठी जावे लागते, कारण की इथली परंपरा आहे आणि आपण उभं राहून या प्रकारे दर्शनाचा लाभ घेऊ शकतो. तर इथे गर्भगृहामध्ये प्रवेश मिळतो आणि आपण शिवलिंगाच्या पिंडीला स्पर्श दर्शनसुद्धा करू शकतो. तर दर्शन घेऊन आपली सर्व इच्छा मनोकामना आपण इथे मागू शकतो. हर हर महादेव. महादेव आपली सर्व इच्छा पूर्ण करू. तर दर्शन घेऊन बाहेर आल्यावर तुम्हाला हे असं काहीतरी सभा मंडप दिसेल, जिथे आपण थांबून 4 मिनटं बसून किंवा विशेष प्रकारे ध्यान वगैरे करू शकतो. या मंदिराचा उल्लेख स्कंद पुराण, शिवपुराण आणि भागवत पुराणामध्ये सुद्धा अवेलेबल आहे. मंदिराची वेळ ही सकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते, पण दुपारी 2 नंतर 1 तास मंदिर विशेष पूजेसाठी आणि अभिषेकासाठी प्रवेश वर्ज्य असतो. तर आता आपण पाहू की मंदिराला घृष्णेश्वर हे नाव का पडले. तर पौराणिक कथेनुसार एक घृष्मा नावाची शिवभक्त होती.
आणि एक सुदेहा आणि सुधर्मा नावाचं ब्राह्मण जोडपं होतं. त्यांना मूल होत नव्हते म्हणून ते फार दुःखी राहायचे. तर या त्रासाला कंटाळून सुधर्मा हिने आपल्या पतीचा विवाह घृष्मा नावाच्या आपल्या बहिणीशी केला. तर घृष्मा एक शिवभक्त होती. तर काही वर्षानंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली. पण सुधर्मा हिला हे सुख बघवत नव्हते. तिला सारखी त्या घृष्माचा खूप राग येत होता. म्हणून तिने रागाच्या भरात त्या मुलाला मारून टाकले आणि तळ्यात वाहून दिले. सुदेहा आणि घृष्माला फार दुःख झाले. पण घृष्मा हिने शोक न करता तळ्यात ती रोज 108 पार्थिव शिवलिंग बनवून विसर्जित करत असे. त्या दिवशी सुद्धा तिने पार्थिव शिवलिंग बनवून तळ्यात सोडून दिले. तेव्हा भगवान शंकर प्रकट झाले आणि तिचा पुत्र जिवंत करून दिला. तिने शिवशंकराने घृष्माला वरदान मागायला सांगितले. तर घृष्मा हिने असे वरदान मागितले की शिवजी तुम्ही इथे वास करावा. तर घृष्मेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून इथे शिवजी प्रकट झाले आणि या मंदिराची स्थापना झाली. तर आता आपण बघूया मंदिराच्या बांधकामाविषयी माहिती. तर 16व्या शतकामध्ये गौतमी यादव या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर अहिल्यादेवी होळकरने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तर संतान आणि पुत्रप्राप्तीसाठी या मंदिरात आपण मन्नत मागू शकतो आणि आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकतो. तर आता आपण वळूया या वेरूळला आपण कोणकोणते पर्यटन स्थळं आहेत आणि आपण त्याला भेट कशी द्यावी. तर इथे विश्वकर्मा मंदिर आहे, जे की खूप सुंदर आणि खूप आकर्षक पद्धतीने याचं बांधकाम आहे. आपण इथे शांतपणे बसून विसावा घेऊ शकतो. त्यानंतर आहे शिवलिंग मंदिर. हे मंदिर त्याच प्रांगणामध्ये आहे. इथे कुंडसुद्धा आहेत. याच कुंडामध्ये घृष्माईने आपल्या पुत्रप्राप्तीची जिवंत केला होता आणि ते शिवजी प्रकट झाले होते. या कुंडामध्ये आपण आंघोळ करू शकतो किंवा दुरून दर्शनसुद्धा घेऊ शकतो किंवा 5 मिनिट विसावासुद्धा घेऊ शकतो. तर आता आपण वळूया एलोरा केव्जकडे. इथे आपण 40 रुपये एंट्री तिकीट घेऊन जाऊ शकतो आणि इथे जाण्यासाठी टॅक्सी किंवा ऑटो आपल्याला सहजपणे मिळून जातात. तर एलोरा केव्ज हे भारताच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये एक केव्ज आहे, जी 1983 मध्ये घोषित केली गेली होती. इथे आतमध्ये फिरण्यासाठी खूप छान आकर्षक अशा याचं कोरीव काम बघून आपण थक्क होऊन जातो. इथे फिरण्यासाठी एंट्री तिकीट 400 रुपये पर पर्सन चार्ज केला जातो आणि इथे फिरण्यासाठी खूप छान गार्डन आणि आकर्षक असं पर्यटन स्थळ आहे. इथे आपण फिरून जाऊन आतमध्ये थांबू शकतो किंवा बाहेरसुद्धा विसावा घेऊ शकतो. इथे खूप छान स्पॉट आहे. आतमध्ये गेल्यावर तुम्हाला याचं कोरीव काम आणि भरीव काम तुम्हाला खूप चक्र करून टाकेल. आणि हे एलोरा केव्ज 6वी ते 10वी या शतकामध्ये राष्ट्रकूट वंशाद्वारा निर्माण केल्या गेल्या होत्या. यामध्ये 17 हिंदू गुफा आहेत आणि 5 जैन गुफा आहेत. बाकीच्या गुफा बंद आहेत कारण की तिथं आपण जाऊ शकत नाही. 17 गुफा आपण ओपन आहेत. यामध्ये भगवान गौतम बुद्ध आणि जैन यांच्या कोरीव काढलेल्या मूर्त्या आहेत. या गुफा दगडामध्ये चांगल्या प्रकारे कोरलेल्या आहेत. आपण इथलं कोरीव काम आणि नक्षीकाम बघून थक्क होऊन जातो. आणि इथे आपल्याला एक कैलाश मंदिरसुद्धा आहे, जे 16व्या गुफेमध्ये अवेलेबल आहे. हे मंदिर अहिल्यादेवी होळकर यांनी याचा जीर्णोद्धार केला होता आणि हे खूप प्राचीन आणि असे सुंदर असे शिवलिंग आहे, जिथे आपण शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकतो. आणि इथून दर्शन घेतल्यावर आपण बाहेर आल्यावर याचं आपण भव्य दिव्य स्वरूपात बघितल्यावर आपलं डोकं शांत होऊन जाते आणि आपण खूप थक्क होऊन जातो हे कोरीव काम बघून. तर तुम्ही पण मंडळी घृष्णेश्वराचे जायचे प्लॅन करत असाल तर ही माहिती तुमच्या खूप कामी पडेल. श्री स्वामी समर्थ. देव तुमच्या सर्व इच्छा मनोकामनास पूर्ण करो. तुमचा दिवस मंगलमय हो. तर मित्रांनो, देव हा श्रद्धेचा विषय आहे. जशी हवा आपल्याला दिसत नाही पण जाणवते, तसेच देव पण सुद्धा आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही पण आपल्याला जाणवते. तर वेळात वेळ काढून तुम्ही आजच्या धकाधकीच्या जीवनात देवाचे नामस्मरण करावे, पूजन करावे आणि देव तारी त्याला कोण मारी अशी एक म्हण आहे. आणि तीर्थस्थळालाही जरूर भेट द्यावी. तर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मी आज इथेच थांबते आणि तुम्हाला तोपर्यंत नवीन व्हिडिओ कोणत्या विषयावर आवडेल ते नक्की सांगा. धन्यवाद. हर हर महादेव. शिवशंभू. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर ही ती मंडळी घृष्णेश्वर मंदिराची माहिती. आता तुम्हाला सांगू शकते की मंदिराची माहिती सांगताना मी सांगू शकते की हे एक वैश्विक धरोहर संपत्ती आहे. याचे रक्षण आपल्याला करणे आहे. आणि तुम्ही जर तुमचं जर पर्यटन झालं असेल लवकर तर तुम्ही घरी जाऊ शकता
किंवा दौलताबाद किल्ल्याला भेट देऊ शकता. दौलताबाद किल्ला हा औरंगाबादपासून अवघ्या 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. हे जे एलोरा केव्ज आहे या जगातील सर्वात प्रसिद्ध केव्ज आहे आणि या तुम्हाला काही घ्यायचे असेल देवाचं साहित्य, पूजेचं साहित्य, तर तुम्ही या मंदिराच्या प्रांगणातील मार्केटमधून तुम्ही घेऊ शकता. प्रसाद, हार, फुलं सगळं इथं मिळतं.